नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र भाषिक राज्य स्थापन झालं, जे 108 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर शक्य झालं. हा लढा फक्त भाषेच्या अस्तित्वासाठी नव्हता, तर तो स्वाभिमान आणि अभिमानाचा लढा होता. मराठी मातीवर आधारित असलेलं राज्य अस्तित्वात आलं, जे पुढे देशाच्या विकासात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारं राष्ट्र ठरलं. महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा स्मारकाला आज सकाळी अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या असताना त्यांच्या भाषणात महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वावर जोर दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपासून ते समाज सुधारकांच्या कार्यापर्यंत महाराष्ट्राने आपल्या ऐतिहासिक आणि सामाजिक कार्यातून एक अनोखी ओळख निर्माण केली आहे, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं. तसंच राज्यातील अन्य भागांमध्ये देखील पालकमंत्र्यांनी ध्वजारोहण केलं आहे. त्यानंतर त्यांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. राज्यातील विविध प्रशासकीय इमारती काल रात्रीपासून रंगीबेरंगी रोषणाईने सजल्या आहेत. महाराष्ट्र दिनानिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला मनापासून शुभेच्छा देतो. आज कामगार दिन पण आहे. कामगार दिनाच्या देखील मनापासून मी शुभेच्छा देतो आणि ज्यांच्या घामातून, कष्टातून, बलिदानातून हा महाराष्ट्राची निर्मिती झाली, त्या हुतात्म्यांना देखील मी विनम्र अभिवादन करतो, वंदन करतो. आणि आज महाराष्ट्र दिन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच मोठ्या उत्साहामध्ये, आनंदामध्ये साजरा होतो आहे. विविध प्रकारच्या प्रकल्पांच्या माध्यमातून देखील आजचा दिवस आपण साजरा करतो आहे. सर्व महाराष्ट्रीय वासियांना आणि जगभरातील मराठी माणसाला मी महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. छत्रपती शिवरायांच्या पुनीत स्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्र, स्वराज्य आणि सुराज्य हा संदेश ज्या मातीने दिला, तो हा महाराष्ट्र. थोर समाज सुधारकांनी ज्या ठिकाणी सुधारणेचं आंदोलन चालवलं, तो हा महाराष्ट्र. भक्ती संप्रदायाच्या माध्यमातून जिथे भक्तीचा एक अखंड मिळास तयार झाला, तो हा महाराष्ट्र. आज बौद्ध पौर्णिमा आहे. बौद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मातील सर्वात पवित्र सण म्हणून दरवर्षी वैशाख पौर्णिमेला मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण यांचं स्मरण केलं जातं. यामुळे या सणाला त्रिविध पावन दिन असंही म्हटलं जातं. आज बौद्ध विहारांमध्ये विशेष धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. बौद्ध अनुयायी बुद्ध मूर्तीला फुले अर्पण करतात. बुद्धांच्या 4 आर्य सत्य आणि अष्टांग मार्ग यावर चिंतन केलं जातं. त्यांच्या तत्वज्ञानातील मूलभूत मूल्ये, कर्माचा नियम, सामाजिक समानता आणि करुणा आजही प्रासंगिक आहेत. बुद्ध पौर्णिमा हा दिवस शांतता, अहिंसा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या शिकवणीला उजाळा देणार आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गाच्या मिसिंग लिंक प्रकल्पाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई पुणे एक्सप्रेसला पूर्णपणे एक्सेस कंट्रोल बनवण्यासाठी आहे. या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी कमी होईल, प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होईल. तसंच आर्थिक दळणवळण सुधारणा होईल. प्रकल्पात 10.5 किलोमीटर लांबीचे 2 भव्य बोगदे आणि 182 मीटर उंच केबल स्टेट पूल बनवले आहेत. या पुलाच्या उंचीमुळे तो टायगर व्हॅलीवरील सर्वात मोठा पूल बनला आहे. या बोगद्याची रुंदी 23.75 मीटर आहे, ज्यामुळे तो जगातील सर्वात रुंद बोगद्यापैकी एक मानला जातो. लोणावळा तलावाच्या 182 मीटर खालून जाणारा हा मार्ग अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थितीमध्ये उभारण्यात आला आहे. यातून मुंबई पुणे मार्गावर प्रवास करताना 30 मिनिटं कमी होईल. विधान परिषद निवडणुकीत सर्वच पक्षांनी आपापली रणनीती आखत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या निवडणुकीत बीजेपीला 5 जागांचा कोठा मिळाला असून पक्षाच्या 5ही उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून 2 उमेदवार, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब गटाकडून प्रत्येकी 1 उमेदवार मैदानात उतरले आहेत. त्यापैकी एकूण 9 उमेदवार रिंगणात असून निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
भाजपकडून अतिरिक्त उमेदवार देण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र शेवटी त्यांनी तो निर्णय घेतला नाही. त्यामुळे निवडणूक चुरशीची होण्याऐवजी सरळ बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज ठाकरेंनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर बोलताना मराठी भाषेची सक्तीनं स्वीकारल्याबद्दल त्यांना चांगलंच फटकारलं आहे. त्यांनी म्हटलं की आपले मंत्री या लोकांना मराठी शिकवायला वेळ देतात, पण बाकी राज्यात असं होत नाही. गुजरात, तमिळनाडूमध्ये असं काही नाही. याचवेळी राज ठाकरेंनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांची लायसन्स रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच राज ठाकरेंनी जातीपातीच्या राजकारणावर देखील टीका केली. त्यांनी म्हटलं की सध्या आम्ही जातीपातीच्या राजकारणामध्ये सापडलो आहोत. आम्हीच आमच्या महापुरुषांना जातीपातीमध्ये विभागला आहे. लेखक आणि कवी यांच्या जातीनुसार त्यांची ओळख केली जाते आणि जात पाहूनच पुस्तकं विकत घेतली जातात. राज ठाकरे यांचा आरोप आहे की आजच्या राजकारणात वाद पेटून लोकांना फसवलं जात आहे आणि यातून आपल्याला बाहेर पडायला हवं, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. नंदुरबार येथे बोलताना राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलं आहे. यावेळी ते म्हणाले, लाडकी बहीण योजनेमुळे कोणत्याही विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पगार थांबले असल्याचं कुठेही समोर आलेलं नाही. या योजनेमुळे आर्थिक अडचणी निर्माण होण्याची कोणतीही बाब नाही. ते म्हणाले की महाराष्ट्र हे प्रगतिशील राज्य आहे आणि लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, ती पुढे चालूच राहणार आहे. या योजनेमुळे विकास कामांना निधी कमी मिळाल्याचे आरोप केले जात आहेत, परंतु हे समजून घेतल्यावरही योजना बंद होणार नाही. हसन मुश्रीफ यांच्या विधानामुळे राज्यातील कोट्यवधी लाडक्या बहिणींच्या मनामध्ये दिलासा निर्माण झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या 12वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. सकाळी 11 वाजता बोर्डाच्या पत्रकार परिषदेत या निकालाची घोषणा केली जाईल. त्यानंतर दुपारी 1 वाजल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल ऑनलाईन पाहता येणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांना निकाल वेळेवर मिळवण्याची सुविधा उपलब्ध केली जाईल. राज्यातील हवामानात मोठा बदल झाला असून उष्णतेचा कडाका प्रचंड वाढला आहे. विदर्भातील तापमान 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं आहे आणि मुंबईमध्ये पुढील 4 दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. प्रशासनाने नागरिकांना दुपारी 12 ते 4 या वेळात अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. उष्णतेमुळे नागरिकांना अडचण येत असून भंडारा जिल्ह्यात तापमान 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं आहे. राज्यभर प्रशासनाने उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. या उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उद्यापासून 3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेषतः वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. काल झालेल्या IPLच्या सामन्यात गुजरात टायटन्सने दमदार कामगिरी करत RCBवर 4 विकेट्सने विजय मिळवला. शुभम गिल याच्या नेतृत्वाखाली गुजरातने 156 धावांचं लक्ष्य अवघ्या 15.5 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावत पूर्ण केलं आणि 25 चेंडू राखून सामना आपल्या नावावर केला. RCBनं दिलेलं 156 धावांचं आव्हान मोठं नसतानाही त्यांनी सुरुवातीला काही महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. मात्र गुजरातच्या फलंदाजांनी संयम आणि आक्रमकतेचा योग्य मेळ साधत सहज विजय मिळवला. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत रहा आवाज इंडिया मराठी.